नमस्कार मित्रांनो, घरात ठेवलेल्या ह्या वस्तू आजच बाहेर काढा आणि नकारात्मक शक्ती संपवून टाका. तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण करतात. नंबर 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तळा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. नंबर 3. देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्माल्य वेळेस घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. नंबर 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. नंबर 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. नंबर 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. नंबर 8. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. नंबर 9. तळा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. नंबर 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. नंबर 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशाने भरलेले राहते. नंबर 12. पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित ठेवून द्यावी. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. नंबर 13. घरात कोडीची जाळे होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगला वेळ वाईट वेळेत बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नंबर 14. घरात वाहते पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ पाणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. नंबर 15. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा. वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. नंबर 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्याकप्प्यात कपाट बनवलं असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे वादविवाद निर्माण होतात. नंबर 17. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.